मॅडम आम्ही दिवसभर खूप कंट्रोल करत असतो, तरी देखील हे वजन कमी व्हायचं काही नावच घेत नाही. गोड खात नाही, तेलकट खात नाही, वर्कआउट करतो, पण तरी देखील वजन हे वाढतच जातं आणि वजन काट्यावरचा तो काटा हलायचं काही नावच घेत नाही. मग जाऊन मी माझ्या क्लायंट्सला विचारते की तुम्ही रात्री काय मिस्टेक करता, काय करता, तुमचं रुटीन काय, आणि त्यावरून लक्षात येतं की रात्री होणाऱ्या या 6 चुका. तर मंडळी, आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या 6 चुका की त्या सुधारल्यावरती अवघ्या 1 महिन्यामध्ये तुम्ही तुमचं 8 ते 10 किलो वजन कमी करू शकता. अगदी बरोबर ऐकलं. तर मंडळी, नाही औषध आणि नाही व्यायाम, फक्त रात्रीच्या या 6 चुका तुम्ही सुधारा आणि ह्या सांगितल्यावर तुमच्या देखील लक्षात येईल की या चुका तुम्ही देखील करत आहात आणि त्यामुळेच तुमच्या पोटाची चरबी ही वाढत आहे आणि ती कमी व्हायचं काही नावच घेत नाहीये. फक्त त्या चुका तुम्ही सुधारा आणि अवघ्या महिन्याभरामध्ये तुमचं वजन कसं झपाट्याने कमी होत आहे ते तुम्ही पाहत राहा. मग 1 महिन्यानंतर तुम्ही काय, पण तुमच्या आजूबाजूचे लोक देखील तुम्हाला ओळखणार नाहीत, इतकं वजन तुमचं कमी होईल. तुम्हाला माहितीये, कित्येक लोक तुमच्या आजूबाजूला देखील असेच असतात की ते काहीही डाएट करत नाही, वर्कआउट करत नाही, तरी देखील त्यांचं वजन वाढत नाही. खूप सारा आहार घेतात, गोड खातात, तरी देखील त्यांचं वजन वाढत नाही, कारण कळत न कळत रात्री ह्या चुका ते करत नसतात. तर त्या चुका तुम्ही आधी सुधारा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला चमत्कार, तुमच्या शरीरामध्ये झालेला चमत्कार. तर मंडळी, मी स्वतः देखील माझं 30 किलो वजन जेव्हा कमी केलं तेव्हा रात्रीच्या ह्या चुका मी पूर्णपणे बंद केल्या. त्यामुळे अवघ्या वर्षभरामध्येच माझं 30 किलो वजन कमी व्हायला मला मदत झाली. आणि जर मी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता. जर मी स्वतः 2 वेळा माझं 30 किलो वजन कमी करू शकते, माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये, माझ्या सेकंड प्रेग्नन्सीमध्ये, ते देखील अगदी वर्षाच्या आत, तर तुम्ही देखील करू शकता. कित्येक मोठे सेलिब्रिटीज आपण बघत असतो की ते एकदम मेंटेन असतात, कारण रात्री ह्या 6 गोष्टी ते फॉलो करत असतात. तर तुम्ही त्या फॉलो केल्यामुळे तुम्हाला तुमचं वजन वाढणार नाही. तसेच काही काही लोकांचं वजन कमी होतं. मला म्हणतात की मॅडम तुमच्या डाएट प्लॅनमुळे माझं वजन कमी झालंय, पण आता ते स्टक झालंय. ते स्टक झालेलं वजन देखील ह्या चुका सुधारल्यामुळे कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. तर मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कुठलाही डाएट प्लॅन शेअर करणार नाहीये, तुम्हाला कुठलाही व्यायाम करायला मी लावणार नाहीये, तर फक्त सांगणार आहे या 6 गोष्टी आणि ते फॉलो केल्यामुळे तुम्हाला तुमच्या वजनात फरक जाणवणार आहे. सो तुम्ही तुमचं वजन आज चेक करा, या 6 गोष्टी फॉलो करा आणि 30 दिवसानंतर मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. चला आता मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी विषय, रात्रीच्या या 6 चुका टाळा आणि वजन झपाट्याने कमी करा. सो सगळ्यात पहिला पॉइंट की खूप उशिरा रात्री जेवण, म्हणजे झोपण्याच्या नुकतंच आधी कधी कधी तुमचं जेवण होत असतं आणि त्याचाच थेट परिणाम होत असतो वजन वाढीवरती आणि चरबी वाढण्यावरती. फक्त महिनाभर करून बघा आणि मग बघा तुमचे फॅट कसे बर्न होतात. सो इथून पुढे रात्रीचं जेवण हे 7च्या आत करण्याचा प्रयत्न करा. आता जर तुम्ही घरातच असाल तर त्याचा तर तुम्ही फायदा घेऊ शकता आणि 7च्या आतमध्ये जेवण करू शकता. पण जर तुम्ही बाहेर जात असाल, ऑफिसला जात असाल, कामानिमित्त बाहेर असाल, तर घरी आल्या आल्या जेवण करा आणि त्या लगेच झोपू नका, कारण रात्री आपली डायजेशन सिस्टीम ही स्लो झालेली असते. त्यामुळे रात्री जर उशिरा जेवण केलं तर ते डायजेस्ट होत नाही, ते पचत नाही आणि तुमच्या वजन वाढीचं मुख्य कारण आहे तुमचं अपचन. आणि ते नीट होण्यासाठी रात्रीचं जेवण हे लवकर करणं गरजेचं आहे आणि जेवणाच्या 15 मिनिटं आधी कोमट पाणी प्या. सो झोपायच्या 15 मिनिटं आधी देखील तुम्ही कोमट पाणी पिणार आहात आणि मग जाऊन रात्रीचं जेवण करणार आहात. रात्रीच्या जेवणामध्ये कुठला आहार घ्यायचा ते देखील मी तुम्हाला इथे सांगणारच आहे, पण रात्रीचं जेवण हे लवकर करा. त्यानंतर झोपायच्या 45 मिनिटं आधी तरी तुम्ही फोन, टीव्ही पूर्णपणे बघितला नाही पाहिजे, फोन ठेवून दिला पाहिजे, कारण फोन मध्ये असणारी ब्ल्यू लाईट आपल्या मेंदूला सिग्नल देत असते की ही झोपायची वेळ नाही. त्यामुळेच आपले हार्मोन्स हे इम्बॅलन्स होत असतात. झोपायच्या वेळेस आपण फोन बघत असतो आणि त्याचा थेट परिणाम होत असतो आपल्या वजन वाढीवरती. झोप जर नीट झाली नाही तर शरीरातला कार्टिसोल नावाचा हार्मोन हा बिघडतो. मग तुम्ही दिवसभर कितीही चांगलं डाएट करा, पण जर तुमची झोप व्यवस्थित नसेल तर त्यामुळे तुमच्या शरीरातले हार्मोन्स हे असंतुलित होत असतात आणि त्यामुळेच तुमचं वजन वाढत असतं.
पुढची मोठी चूक म्हणजे रात्री काहीतरी चघळत राहायचं. म्हणजे रात्रीचं जेवण झालं की काहीतरी गोड खायचं, चॉकलेट तोंडात टाकायचं, बिस्किट वगैरे काहीतरी असं स्नॅक खायचं असतो. तेच मोठं कारण असतं वजन वाढीवरती. सो रात्रीचं जेवण एकदा झालं की काहीही खायचं नाही. आणि जर का भूक लागलीच तर गरम पाणी प्या, कोमट पाणी प्या, हर्बल टी प्या. झोपायच्या 45 मिनिटं आधी एक तर तुम्ही अगेन जिरा वॉटर घेऊ शकता किंवा दालचिनीचं पाणी घेऊ शकता, कॅमोमाईल टी घेऊ शकता. पण अजिबात मैद्याचे पदार्थ, हे चॉकलेट वगैरे काहीही चटर फटर खाऊ नका. फक्त 30 दिवस करून बघा. रात्रीचं जेवण लवकर करायचं आणि अजिबात नंतर काहीही आहार घ्यायचा नाही, काहीही चघळत बसायचं नाही. पुढचा महत्वाचा पॉइंट आणि आपण करणारी चूक म्हणजे पाणी कमी पिणं. दिवसभर आपण चांगलं पाणी पित असतो. म्हणजे दिवसभरातून 3 ते 4 लिटर पाणी पिणं गरजेचं असतं. त्यामुळे आपल्या शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर जात असतं. पण मग आपण काय करतो, रात्री कमी पाणी पित असतो. म्हणजे शेवटचे 3-4 तास आपले पाणी पिणं होत नाही आणि नेक्स्ट डे आपण जेव्हा वजन चेक करतो तेव्हा ते आहे तसं दिसतं किंवा जास्त दिसतं. कारण पाणी कमी पिल्याचा थेट परिणाम होत असतो मेटाबॉलिझमवर, ब्लोटिंग वरती होत असतो आणि म्हणूनच ते वजन वाढलेलं दिसत असतं. सो जेवणाच्या अर्धा तास आधी देखील तुम्ही गरम पाणी प्या. जेवण झाल्यानंतर देखील तुम्ही कोमट पाणी पिणं गरजेचं आहे. तसेच झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी देखील कोमट पाणी पिणं गरजेचं आहे. आणि आता आपल्याला आपलं वजन कमी करायचं तर आपण हे नक्कीच करू शकतो. त्यामुळेच आपले फॅट्स बर्न होणार आहेत, आपलं पचन चांगलं होणार आहे, जो काही आहार आपण घेणार आहोत ते डायजेस्ट होणार आहे, डायजेशन सुधारणार आहे. आणि तेच तर गरजेचं असतं वजन कमी करण्यासाठी. मग बघा तुमची चरबी कशी लोण्यासारखी विरघळेल. इतका प्रभाव असतो पाण्याचा. एकदम नॅचरल फॅट कटर आहे, फॅट कटर ड्रिंक आहे वॉटर. पुढचा महत्वाचा पॉइंट म्हणजे तणाव घेऊन झोपणं. तणावाचा शरीरावरती परिणाम होत असतो. टेन्शनमुळे, तणावामुळेच आपलं वजन वाढत असतं. सो चांगलं डाएट करताय पण जर तुम्ही टेन्शन घेताय, तणाव घेताय तर त्यामुळे शरीरातला मी सांगितलं तसं कार्टिसोल नावाचा हार्मोन जो असतो तो पूर्णपणे बिघडतो आणि त्याचा परिणाम होत असतो वजन वाढीवरती. सो झोपण्याच्या आधी डीप ब्रिदिंग करा 10 ते 15 मिनिटं डोळे मिटून. त्यामुळेच डोक्याला शांतता लागेल. फोन वगैरे पूर्ण साईडला ठेवायचा 45 मिनिटं आधी. कारण आपल्याला आपला तणाव कमी करायचा आहे, आपले हार्मोन्स हे संतुलित करायचे आहेत. कारण आता आपल्याला आपलं वजन कमी करायचं आहे. सो रात्रीचे फक्त हे काही मुद्दे फॉलो करा, लवकर जेवण करून. आणि मग बघा आठवड्याभरामध्येच म्हणजे 7 दिवसांमध्येच तुम्हाला जाणवू लागेल तुमच्या वजनामध्ये किती बदल झालेला आहे, तुमच्या शरीरामध्ये किती बदल झालेला आहे, फक्त ह्या चुका सुधारल्यामुळे. नेक्स्ट महत्वाचा पॉइंट म्हणजे झोपेची अक्षरशः गोंधळ वेळच बिघडवलेली असते. म्हणजे कधी 10ला झोपायचं, कधी 1 वाजता झोपायचं, कधी 12 वाजता झोपायचं, असं नाही. रात्रीची झोपेचा एक फिक्स टायमिंग असा ठरवा. आपल्याला वजन एका महिन्यामध्ये जर आपल्या शरीरामध्ये बदल बघायचा असेल तर आपण इतकं नक्कीच करू शकतो. काय होतं, एक दिवस तुम्ही 11ला झोपलाय, एक दिवस तुम्ही 1ला 2 वाजता झोपताय. त्यामुळे तुमच्या शरीरात लॅप्टिन म्हणजे फुलनेस हार्मोन आणि ग्रॅलिन म्हणजे हंगर हार्मोन, हे दोन्ही हार्मोन्स पूर्णपणे गोंधळून जातात आणि शरीरामध्ये फॅट्स म्हणजे चरबी हे स्टोअर करत असतात. म्हणून झोपेची वेळ ही फिक्स ठेवा. अवेळी त्यामुळेच आपलं वजन हे वाढत असतं. तर मंडळी, या 6 अशा चुका आहेत की ज्या आपण करत आहोत, तुम्हाला या कळतीलच, म्हणूनच तुमचं वजन हे वाढत आहे. तर फक्त या 6 चुका तुम्ही सुधारून बघा. जर तुम्ही माझा डाएट प्लॅन फॉलो करत असाल तर सोबतच जर तुम्ही या 6 चुका देखील सुधारल्या तर तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. कारण कित्येक लोक म्हणतात मला व्यायाम करायला जमत नाही, डाएट करायला जमत नाही, पण ऍटलीस्ट या 6 चुका तर तुम्ही सुधारू शकता. तर नक्कीच सुधारू शकता आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. सो तुम्ही जर हे 30 दिवस फॉलो करणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे 30 डेज फॉलो करणार आहे. तर मंडळी, रात्रीच्या या सवयी तुमचे फॅट लॉसचा 50% भाग हा ठरवत असते. सो हा भाग सुधारा, ह्या चुका सुधारा आणि मग बघा वजन कसं झपाट्याने कमी होईल. तर मंडळी, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो, तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप असो, तिथे देखील हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे या 6 चुका सुधारून त्यांना देखील त्यांचं वजन अगदी घर बसल्या कमी व्हायला नक्कीच मदत होईल. तसेच मंडळी, तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन
प्लॅन हवा असेल तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच मी पर्सनलाइज डाएट प्लॅन देखील देते, म्हणजे तुमचं वय, तुमची उंची, तसेच तुमचं आत्ताचं वजन आणि मेडिकल रिपोर्ट्स यावर आपण पर्सनलाइज डाएट प्लॅन देखील देतो. आणि त्यासाठी माझी व्हॉट्सअपची लिंक ही देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिकडे जाऊन देखील तुम्ही मला नक्की मेसेज करू शकता. तसेच मंडळी, कित्येकांचं आपले डाएट प्लॅन फॉलो करून, आपले व्हिडिओ पाहून कित्येकांचं वजन कमी झालेलं आहे आणि तुमच्या कमेंट्स पाहून मला खरंच खूप आनंद झालेला आहे. त्यामुळे मला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी देखील प्रेरणा मिळत आहे. तर मंडळी, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.